मी काय बोलतो त्याच्यावर तुमचं लक्षात घ्या. एका दिवशी जन्माला आलेली 10 मुलं एका दिवशी चालणार नाही, एका दिवशी तोडणार पण. काही मुलं होती 10 मुलं होती, 10 घरातली 10 मुलं. त्यांची शारीरिक स्थिती काय होती त्याचं तुम्ही निरीक्षण केलेलं आहे. काही गोष्टी मी स्पष्ट सांगितल्या त्या तुम्हाला अनुभवायला मिळाल्या का हे तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, चला आज प्रकारे सांगा. काय होती एनर्जी. हा, उत्साह सारखा होता. हा, एक हा, ताकद कमी पडली. जमले नाही शेवटपर्यंत, कंटाळले नाही. हे बरोबर. हा, आता हे कालपासून जे तुम्ही ऐकताय, आता मी मगाशी पण सांगितलं, त्यांना स्वातंत्र्य मिळालं. आपण एक त्यांना रचना करून दिली, त्याच्यात काय करायचं ते त्यांनी ठरवलं. कशा उड्यामध्ये त्याला स्वातंत्र्य. पुढे अडवलं हे कशी का उडी मारली असं बोललं त्यांना नाही. काय करायचं ते काय, हा ते त्यांचं निरीक्षण आहे. हा, काही जणांनी स्वतःभोवती समोर गिरकी मारली, तर काही जणांनी उलट फिरून गिरकी मारायला सुरुवात केली. हेच स्वातंत्र्य. हा, हा, बरं. हा, निरीक्षण करून मग त्याप्रमाणे हे कधी लक्षात आलं तुमच्या? कुठल्या खेळात तुमच्या लक्षात आलं? एक आता काय बोलू द्या. म्हणजे त्याने स्वतः काय त्याला कोणी सूचना दिली का? नाही, अनुभवातनं पुढच्या स्टेज मागचा. हा, 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 त्याचा संदर्भ आणखी वेगळा आहे. खेळ अर्धवटच होती. म्हणजे तुम्ही जेव्हा सांगितलं की पूर्ण पळून भीतीला, पळा म्हटले की ते भीतीला हात न लावताच मागे पळून मी त्यांना सांगितलं होतं याच्या खालून जायचं, कसं जायचं मी त्यांना सांगू शकतो. रांगण चला किंवा सरपटत चला, मी काही सांगितलं. ज्याला जसं वाटलं तसं त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. सर, या सगळ्यांपेक्षा एक वेगळं आहे. खेळ झाल्यानंतर किंवा ते जे अवघड होतं की त्यांचं तोल सांभाळून स्वतःच्या शरीराला पुढे जायचं, त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास होता की हे मला जमतं. आणि ते कोणी जज करा नाही, आणि तुला हे आलं नाही, आणि तुला येते लोक मागं घेत चालत होतं. इतर मुलंही आपापसात करत नव्हती की अरे तुला एवढं जमलं नाही अशी बोलणारे पण मुलं असतात. मदत करत होते. आणि एवढे सगळे आपण असताना देखील म्हणजे कोणाच्याही मनामध्ये भीती नव्हती, घाबरण्याचा प्रकार नव्हता. सगळे मनसोक्त आत्मविश्वास अरे मुलांनी हा खेळ एकेकाने बोला, मला समजून सांगा. आता हा अनुभव कुठलाही पोचण्याचा
कुठं घेतला पुस्तक घरी घरी चप्पल घाल, चप्पल घालायशिवाय जाऊ नको. टोचती घरी टोचती कुणी सांगितलं तुमच्या? आता एक तुम्ही प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन चॅलेंज दिला, तो पहिला त्यांनी पुरा केला, दुसरा त्यांनी ऍक्सेप्ट केला. म्हणजे त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स पण आला होता की जसं तुम्ही पहिलं छोटं टेबल ठेवलं, चूल ठेवलं, मग मोठं टेबल आणलं, ते त्यांच्या हाईटच्या हिशोबाने मोठं होतं, पण तरी त्यांनी असं नाही म्हटलं त्यांनी, त्याच्यावर पण ते चढून ते चढवत होते. काही जणी काही जणांनी सांगितलं पूर्व प्रकारे खेळतात. तुम्ही घरी जायला पाठवायला लागले. आता हे सगळी तुमची जनरल डिस्कशन झाली. आता कोशाच्या माध्यमातून आता कोशावर सगळ्या मुलांची वाढ हे कुठल्या गटात प्रमाणात आहे? मोठा गट म्हणजे 5 ते 6, नंतर पुढच्या गोष्टी एकाच गटात वेगवेगळ्या गटात होती का? होती नाही. पहिली जाणार सगळीच्या सगळी. हा, याचा अर्थ 5 ते 6 पूर्ण करून ती आता 6 पूर्ण होऊन पहिली जाणार. ठीक आहे. आता त्यांच्या सगळ्यांच्या शरीराची वाढ सारखी होती का बघा? तर ते स्वाभाविक वय सारखं आहे पण वाढ सारखी नाही. त्याचं कारण काय असेल? अनुवंश आहे. घरातली मंडळी या पद्धतीने एक आहे अनुवंश, दुसरं काय आहे? आहार पण आहे, तिसरं अगदी जेव्हा आली त्या सगळ्यात मोठा मुलगा होता, त्याचा चेहरा बघितला कसा होता? नाही बघितलं? हा, चेहरा कसा होता त्याचा? तो झोपेत उठून आल्यासारखा होता. त्याची पूर्ण तो करत होता सगळं, पण त्याच्या चेहऱ्यावर जसं कोण हा ती ज्या पद्धतीने म्हणजे तिचा चेहरा बघा असा. म्हणजे काही मुलं नुकतंच फुललेलं फुल असे चेहरे होते, काही मुलं होते की नाही? सगळ्यांचे तसे होते का? त्याचा अर्थ का? जो पूर्ण झालेली नाही, जो पूर्ण झालेली नाही. ठीक आहे. त्यामुळे मी त्याला बघितलं, मला ती सवय झाली म्हणून चेहऱ्यावर ओळखायची. आपल्याही लक्षात आलं पाहिजे. मूल वर्गात येतो ना, प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर ओळखलं म्हणजे आज त्याची काहीतरी चेहऱ्यावर ओळखता आलं पाहिजे. त्यामुळे मग त्याचं काय करायचं कळ ठरवणार ना, नाहीतर तुम्ही सब गोडे मारा टाकते. असं कसं सगळ्यात आलं पाहिजे, सगळ्यात केलं पाहिजे. आता त्याची त्याला काय खेळ खेळाची इच्छा का व्हावी का? सोबत नाही माझी पूर्ण झाली मी ना. मुलांना मुलं जेव्हा शाळेत येतात तेव्हा त्यांची स्थिती काय असते? झोप झालेली असते का? तुम्ही लाख मुलाचं खेळणी ठेवा, हात लावणार झोप झालेली असते. मी या कोल्हार जवळ एक शाळेत गेलो होतो. सकाळची होती, मला शिक्षकांशी बोलायचं होतं आणि नंतर शिक्षक म्हणाले मुलांचं काय करायचं? शिक्षक माझ्यावर मुलांचं काय करायचं? सगळ्यात मोठी समस्या मुलांचं काय करायचं? तुम्ही तर कुठल्या खेळू दे, हा खेळू दे, हो खेळू दे. पण त्यांनी सांगितलं खेळा. आता खेळा सगळी मुलं खेळत आहेत, तरी सुद्धा 8-10 मुलं त्या शिक्षक आम्ही तिथे बसलो तिथे मुलं खेळली. अरे जा खेळायला, अरे जा खेळायला. आलं तर तुम्ही करा का? खेळण्यासाठी जी ऊर्जा लागते, जी झोपेत मिळते, त्यामुळे खेळतील कसे? आता खेळलेच नाही तर मग पुढे काय? भूक लागली कशी? भूक लागलीच नाही तर मग जेवतील कशी? जेवलेच नाही तर
मी फार लक्ष न देता माझ्या लक्षात झालं त्यातल्या 2 मुलांचे दातांची अवस्था काय होती. मी मगाशी उदाहरण काय दिलं होतं, 90% मुलांची दाताची समस्या. त्या दोघांचं तोंडाचं बोलकच झालेलं आहे, दातच नाही राहिले, सगळे करून गेलेले आहे. काय हा घरात कोणात लक्ष आहे. ECC म्हणजे काय, अर्ली चाइल्डहुड केअर. त्यामुळे काळजी कशी करायची त्यांच्या त्या आरोग्याची. तर म्हणून जसं झोप झालेली नाही त्यामुळे शरीराची हालचाल नीट होणार नाही, झोप झालेली नसते, त्यामुळे वाढही नीट झालेली नाही. ठीक आहे. पुढचा मुद्दा काय सांगितला होता, ताकद. काय लक्षात आलं, ताकदीचं निरीक्षण काय केलं. हा दमलं. हा अजून निरीक्षण सांगा दमल्याचं. बिलकुल बिलकुल. हा हे अजून त्यांचं स्पीड ताकद या विषयावर ते नंतर बॅलन्सिंग नंतर. आता ताकदीवर बोला. त्यांचं स्पीड कमी झालं. हा शेवटी बघा या टेबलावर चढताना सुरुवात त्यांची काय होती आणि मग शेवटी दमल्यानंतर काय स्थिती आहे. ठीक आहे. हे मान्य करत नव्हते आम्ही दमले, प्रत्यक्ष शरीर. त्यामुळे ताकद हा मुद्दाही तुम्ही अनुभवलेला आहे. ताकद म्हणजे काय. पुढचं होतं लवचिकता. हा आता सांगा. अच्छा अजून लवचिकता. खुर्ची घालणं जाताना शरीराला आपले काही जणांनी सुरुवातीला पाय वर घेतले होते, त्यांच्या लक्षात आलं की हे नाही जाणार, मग पाय खाली घेतले. सरपटणं आणि रांगणं याच्यामध्येही त्यांनी त्याचं जे ताकद आहे ते स्प्रिंग ऍक्शननी वरती पटकन चढून जात. हा हे बारीक हे असं. आता काही जण चढत असताना गुडघ्याचा पहिला वापर करतात, काही जण नीट पायाचा वापर करतात. ठीक आहे. काही जण हात ठेवून वर चढतात. ते ताकद पाहिजे आणि लवचिकता पाहिजे, कौशल्य. ठीक आहे. तो सगळ्यात उंच मुलगा होता ना, तो कसा चढत होता बघा. आता फरक पडतोय म्हणजे मुलांचा वेश काय आहे तेही बघा. फुल पॅन्ट घालून आलेली मुलं जी होती. ठीक आहे ना. हा सरकार ते सर ज्या मुलाने मोजे घातले होते काय बघितलं येणारच नाही त्याची पकड. आता मला सांगा तुमच्या शाळेमध्ये मुलं बूट घालून कायम असतात. सगळ्या शाळांमध्ये काही शाळांमध्ये असतात बूट घालून, काही शाळांमध्ये असतात. तुम्हाला माहिती आहे 11 शाळांपैकी किती शाळांमध्ये बूट नाही त्यांनी हातवर करा. शाळेमध्ये एक एक प्रतिनिधी तुमची एकच शाळा आहे. एकच शाळा. हा हा तुमची कुठली शाळा. एकच शाळा आहे कुठे दरवेळ सामान्यातल्या खेड्यातली जी मुलं आहेत चपला बाहेर टाकतात. चपला किंवा बूट असतील ते बाहेर टाकतात. पण शहरातली मुलं डबा खाताना सुद्धा डबा खाताना सुद्धा मुलांचा हा जो कौशल्याचा किंवा लवचिकतेचा भाग आहे तो जसं मगाशी मी उदाहरण दिलं धावताना कौशल्य काय. पाय टाकताना दगड पायात पकडायचं आणि माणसाचं कपाळ फोडायचं हे कौशल्य. आता ही जी मुलं बूट घालतात काही मोजे पायात असतात त्यांचं काय होईल. त्यांच्या पायाला खडे टोचतील. विटा टोचल्या
आलं लक्षात ना? हा, आता ही मुलं तिथे कसं जाणार त्या सह्याद्रीमध्ये किंवा त्या कड्यावर कसे चढणार? घोरपडीसारखे पुढे घालून करतील, मोजे घालून करतील. मग ते कौशल्य त्या पायामध्ये कसं येणार? नक्कीच नाही. म्हणून हे शारीरिक विकास करत असताना किती बारीक गोष्टी लक्ष द्यायचे बघा. चपलांचं काय करायचं? बाजारात गेले तर चपलांचं काय करायचं? जी मुलं कायम चपला घालतात पायामध्ये, त्यांना तुम्ही मैदानात चपला काढून घेऊन जा. मग ते कसे चालतात बघा. पोरांचं जाऊ दे, हा संध्याकाळी बघायला मिळणार तिथे कडे नाहीच आहेत पण नाही पाठीपेक्षा पाहिजे. मग आपली आपल्या काय सहनशीलता, आपली सहनशीलता याचा कस त्यांची सहनशीलता वाढवायची असेल तर अनुकरण कोणाचं करणार? आपणच करणार ना. त्यामुळे सहनशीलता असेल, लवचिकता असेल किंवा सहनशीलता असेल. सहनशीलता मुलांची किती होती? दबलीस तरी सुद्धा मान्य करत नव्हतं. शरीर थकलंय, माझी प्रभू काय किती थकवा झाला त्यांना. पण ती सहनशीलतेची गोष्ट माहिती आहे का? बापू गोखल्याची नाही माहिती. बापू गोखले कोण हे तरी माहिती आहे का? कोणा जावं लागेल इतिहासात, तो इतिहास आम्हाला शिकवला नाही. बापू गोखले हे देशाचे एक लढवय्ये सरदार होते. एकही युद्ध हरले नव्हते, असे एकही युद्ध हरले. तर ते एका सकाळी त्यांची गाडी करायला त्यांचा जो नेहमीचा नावी आहे तो आला. आणि नावी म्हणजे ते खूप उत्कृष्ट असतात. जगाची माहिती असते का? सगळ्या अख्ख्या जगाची खंडाची माहिती असते. कारण प्रत्येक जो ज्याची मान धरली, हरवडी धरली, त्याला बोलतं करायचं आणि ते सगळं इथं साठवून ठेवायचं, योग्य वेळी वापरायचं, असं ते असतं. तर गप्पा मारत असताना काहीतरी झालं आणि काहीतरी झालं म्हणजे लक्ष नसेल म्हणा किंवा काय, किंचित दाढी करताना त्या वस्त्राचा धार लागला. आणि ती धार लागल्याबरोबर लागली म्हटल्यानंतर ना तिथं जखम झाली ना. बापू गोखल्यांचं तोडून असा चित्कार पाहिजे लागल्याबरोबर असं. तर तो भाई म्हणतात, काय बापू साहेब एवढे शूर म्हणतात तुम्हाला, थोडंसं लागलं तर मला लागेल. बापू काही बोलले, सगळी दाढी होऊन गेली आणि त्याला म्हणाले तो भाला आहे, 2 फुट्यावर ठेवलेला भाला आण म्हणाले. त्याने आणला, उभा राहा म्हणाले, समोर उभा. त्याने आपला पाय असं समोर केला. त्याला म्हणाले तुझा पाय त्याच्या पायाला, त्याचा पाय त्याच्या खाली, यांच्या पायाला खाली, वर यांचा पाय. आणि तो भाला जो आहे तो जोरात त्यांनी आपल्या पायात स्वतःच्या त्यांच्या पायामध्ये, तेव्हा तुमच्या तोंडातून आता चित्कार बाहेर. त्या न्हावीची अवस्था काय झाली? बापूच्या तोंडातून आला का चित्कार? नाही. सहनशीलता याला अपघाताने घडलं आणि ते नाही असं योजनापूर्वक, जाणीवपूर्वक त्यांनी भाला मारला. आता त्याचे काय झाले अवस्था असेल आपण समजून घेऊ शकतो. बापू शांत होते, तर त्याचं केलंच नंतर. हे सहनशीलतेचं हे उदाहरण मी मुद्दाम सांगतोय, कारण सहनशीलता म्हणजे काय? नुसतं ऊन वारा पाऊस नव्हे. माझी प्रभू काय, लोक काय, सूर्याची काय, शिला काय, हे सगळे आम्ही गोष्टी सांगतो, पण मग प्रत्यक्ष मुलांना अनुभव द्यायला काय अर्थ नाही. देतो का असे सहनशीलतेचे? आणि या पंचकृषी गुरुकुलची 5वीच्या मुलांची सहल शिबिर होती, परिचय शिबिर अंबरनाथच्या गुरुकुलची. आणि एका वनवासी क्षेत्रामध्ये मुलांना नेलं. सकाळी उठल्यापासून त्याचे विशेष कार्यक्रम, मातृभूमी परिचय म्हणून, म्हणजे जिथं मुलं गेली होती त्या परिसराचं जनजीवन कसं आहे ते त्याने प्रत्यक्ष अनुभवायचं.
शेतात जाऊन घरी जाऊन तिथली जी लोक जे खातील तेच खाऊन असं. एक दिवस शेजारी किल्ला होता पोहज म्हणून, तालगर आणि मनोर याच्यामध्ये पोहज म्हणून, तालगर आणि मनोर आणि वाडा यामध्ये पोहज म्हणून किल्ला आहे. शिवाजीराजे जेव्हा सुरतेवर गेले स्वारी करून तेव्हा त्या किल्ल्यावर त्यांचा जाऊन. तर त्या किल्ल्यावर ठरलं होतं असं की मुलांनी न्याहारी केली तिथे, त्याला वाहनात घातलं, किल्ल्यावर जायचं, जाताना काही बरोबर न्यायचं, गेलं होतं बरोबर काही खायला, पण दुपारी 2 वाजता जेवायला परत यायचं असं सामान्यतः ठरलं. आणि मुलांना नेलं. मुलांच्या लक्षात आलं की जाताना त्रास होतो, हे चढणं शहरात होतं ना काय, त्यामुळे किल्ल्यावर चढणं हे काही त्यांचा रोजचा अनुभव नाही. आणि त्यामुळे नेलं त्याला. त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जे सामान दिलेलं आहे, कुणाच्या पाठीवर केळी दिली होती, कुणाच्या सॅकमध्ये कांदे दिले होते, असं मुलांनी काय केलं, त्याचं वजन वाढतंय म्हणून काढून फेकून किंवा काय म्हणजे त्या केळ्यांचा लगदा झाला होता शेवटी. असं कसं कसं वर सगळी मुलं बसली आणि वर गेल्यानंतर लक्षात आलं की केळी उपयोगी नाही, कांदे फेकून दिलेले आहे, वजन वाढलं पण केळी सगळी. पण वर गेल्यानंतर खायचं काय, तुझी कोरडी वेळ होती, कुरमुरे फरसाण असं प्रत्येकाला मुटकून दिलं. आणि या सगळ्या जाण्या येण्यामध्ये अख्खा दिवस गेला. संध्याकाळी 6 वाजता ना मुलांना आम्ही परत नेलं. एकाही मुलाने भूक लागली असं म्हटलं नाही. जाताना रडत गेली वर. अनुभव आहे ना चढायला, अनुभव नाही. येताना मी जे रडत होते त्यांच्या बरोबर आहे, बघूया एकही जण रडला नाही आणि एकही जण पडला नाही. म्हणजे शिक्षकांची नाकी न मारली, कारण ते मुलांचा पंचकोश गुरु ना, पंचकोशाचा विकास. तर ही सहनशीलता केली आहे की मुलांमध्ये सकाळची न्याहारी आणि कोरडी वेळ जी काय मिळाली. आणि त्यानंतर संध्याकाळी 6 मला वाटलं की सगळी पोरं अशी गडबडून जातील, आडवी होती, एकही पोर बसलं नाही. आल्यानंतर सगळ्यांना एक चिकू आणि थोडा चहा. रात्री नेहमीच्या वेळी जेवण. मला असं वाटलं होतं की रात्री 9 ते 10 सत्र शेवटचं एकही जण येणार नाही, सगळेजण वेळेवर हजर होते, एकही जण झोपला नाही. इयत्ता 5 पंचकोशी होती, अन्नमय कोश, प्राणमय कोश या गुरुकुलमध्ये याच पद्धतीचे सगळे कार्यक्रम होतात. पहिलीचं 5वीचं पहिलं वर्ष, 5वी ते 10वी हे पहिलंच वर्ष होतं. 6 महिने झाले होते आणि त्यांच्या सगळ्या आहारावर नियंत्रण होतं, झोपेवर नियंत्रण होतं. म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 शाळा 12 तासाची. 7 वाजता मुलांनी घरी जायचं, जेवायचं, आई बाबांबरोबर गप्पा मारायच्या, 9च्या आत झोपायचं. 9च्या आत झोपायचं. सकाळी 7 वाजता शाळेत, न्यायालयी शाळेमध्ये, दुपारचं जेवण शाळेमध्ये, संध्याकाळचा अल्पाहार शाळेमध्ये. संध्याकाळी शेवटचे 1.5 तास सगळी मुलं पाहिजे काहीतरी खेळतील, त्याची रचना आहे. आणि या सगळ्यामध्ये मुलांचा पंचकोश विकास आला पाहिजे. निगडीला असं गुरुकुल चालतं, कोणी जाऊन बघितलंय का? बघितलंय? त्याचप्रमाणे ते पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं पंचकोशीय गुरुकुल आहे, 12 तासाची शाळा. ठीक आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीने मुलांचा विकास होऊ शकतो. त्या दृष्टीने जे कार्यक्रम आहे, आता आपण हे जे काही कार्यक्रम घेतले ते आपण आपली मर्यादा म्हणून काही इथे घेतले. तर इथे घेतल्यामुळे काही मर्यादा आल्या, जसं तो पुढे उघडतो कुठं दिसतच नव्हता, त्यामुळे मुलांना रेषाही दिसत नव्हती. पण त्यांना कल्पना आली का वेळ वापरत जायचं. आता तिथं तुम्हाला फरक दिसला असेल. निसर्गाचा 2 गट झाले, मुलांचा आणि मुलींचा. आता मला सांगा तुमचं लेक्चर गोल झालं त्याचा फरक सांगतो. हे जी मंडळी म्हणजे मुलं जी आहेत ना ती सर्वपटपणे जातात, मुलींचं तसं नसतं.
ते नेटकेपणाने करतात. त्यामुळे त्यांनी अत्यंत शिस्तीने ते आले, कुठे गडबड केली नाही. तुम्हाला वाटलं की त्यांचा वेग कमी आहे, वेग नाही. शिस्त असेल, नियमन असेल, नेटकेपणा असेल, तो जन्मताच मुलीकडे महिलांकडे असतोच. अपवादात्मक काही असतात तर त्यांना सोडून दे, ते अपवाद आहे, नियमाला अपवाद असतात, पण सामान्यतः तो स्वभाव असतो. त्यामुळे त्या पद्धतीने आले. हे आले निवांत, काय नाही होत, चला बघूया असं म्हणून त्यांचा तुम्हाला वेग, आणि त्यामुळे ते हुशार वेगाने आले ना पुढे. बघा कशी मुलं पुढे जातात, तसं नाहीये. ठीक आहे, पण ह्या बारीक गोष्टी आहेत, आपण लक्षात ठेवतो. म्हणून आता जे काही अन्नमय कोशाचे सगळे क्रियाकलाप, शरीराची वाढ विकास कुठे होणार आहे? 4 भिंतीत होणार आहे का? नाही. मैदान, क्रीडांगण. पुढच्या काळामध्ये जसे पंचकोश आहेत तशा 12 व्यवस्था आहेत. तर त्या 12 व्यवस्थेतली क्रीडांगण ही एक व्यवस्था आहे. मुलं क्रीडांगणामध्ये वेगवेगळ्या साहित्यानिशी, इथे आपण फार मर्यादित साहित्य वापरतो, म्हणजे इंटा काय किंवा काय खुर्ची काय बाप काय, फारच मर्यादित साधनं वापरतो. मैदानामध्ये साधनही तशा अर्थाने भरपूर असतात, जसं घसरगुंडी असेल, झोपाळा असेल, सिसॉ असेल, चक्री असेल. या सगळ्या साधनांच्या माध्यमातून मुलांच्या या 5ही 6ही विकासाचे जे निकष आहेत ते निकष मुलांचे दररोज त्याच्यात मुलांनी आवरले. दररोज हो 12:30 वेळ आहे. अच्छा, हा ठीक आहे. तर त्यामुळे या दृष्टीने जे आपण 5 किंवा विकास, बळ, ताकद, लवचिकता, कौशल्य, सहनशीलता, तर हे आता तुम्ही ती मुलं सगळी आणा डोळ्यासमोर, आणि काय झालं होतं, प्रत्येकाचं कसं होतं ते बघायला मिळालं का? सगळ्यामध्ये काय कमतरता आहे? आता या आधाराने नंतर कोणाशी बोललं पाहिजे? आपल्याशी बोललं. हे पुन्हा शाळेत येण्याच्या पहिल्या आठवडाभरात त्या मुलांची अवस्था काय आहे, शारीरिक आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे. शारीरिक विकासाची वजन किती आहे, उंची किती आहे, एकूण काय, डोळ्याचं आरोग्य कसं आहे, चष्मा आहे का, सामान्य तपासणी झाली आहे का, आल्या आल्या बघणं, नजर कशी आहे, ऐकायला येते की नाही, ठीक आहे. तर असं सगळं तपासणी करून घेतली पाहिजे. 6 महिन्याने, वर्षभरात नाही. 6 महिन्याने आणि वर्षभरात नाही. तुम्हाला त्यांचं आरोग्य म्हणण्यापेक्षा त्यांचा शारीरिक विकास काय झालाय हे पालकांना सांगायचं आहे. म्हणजे मी जेव्हा या येतील तेव्हा तुम्ही त्यांना सांगाल किंवा तुम्ही तपासण्या कराल आणि त्यांना सांगाल, हे बरोबरच आहे. पण मग तुम्ही जे वर्षभरात नव्हे, दररोज अर्धा तास क्रीडांगणामध्ये मुलांचे जे शारीरिक अन्नमय कोशाच्या विकासाचे कार्यक्रम घ्याल, त्याच्यातनं पहिल्या 2 महिन्यात काय विकास झालाय त्याचे निकष आहेत मूल्यमापनाचे. तर त्याप्रमाणे झालं की नाही याच्या तुम्हाला नोंदी करायची. 4 महिने झाल्यानंतर म्हणजे पहिल्या सत्राच्या नंतर तुमच्या नोंदी आई बाबांना द्यायची. तेही घरी निरीक्षण करतायत ना मुलांचं, मग त्यांची त्याच्यामध्ये ते निरीक्षण मांडतील. असं घर आणि शाळा दोघांनी मिळून मुलांची या नोंदी लिहायच्या आहे. असं पूर्ण वर्षभर करायचं. आणि मग पुढच्या वर्गात जाताना त्याचा शारीरिक विकास काय आहे, माझ्या वर्गात यांच्या वर्गात जाणार आहे तेव्हा त्याची शारीरिक काय अवस्था आहे हे मी त्यांना ते पुस्तिका मूल्यमापनाची त्यांना देणार आहे. आई बाबांची आणि माझं आमचं दोघांचे निरीक्षण त्याच्यामध्ये असणार. त्या आधारावर पुढच्या टप्प्यावर त्यांचं काय होणार त्या दृष्टीने त्यांचं नियोजन पुढच्या टप्प्यावरच आहे. अशा पद्धतीनं हे अपेक्षित आहे. आता ज्या ज्या कमतरता आहेत त्या कमतरता कशामुळे आहे ते आपण बघितलं. झोप आहे का नाही, मग बोललं पाहिजे. आता आपल्याला कळलंय 10 तास झोप हवी आहे, कशी घ्यायची
सांगितलं पाहिजे. कधी पालक सभा घेऊन सांगा किंवा आणि कशी सांगा, पण वर्गात येणाऱ्या प्रत्येक मुलाला 10 तास झोप मिळाली पाहिजे. घराने ती व्यवस्था केलीच पाहिजे, ती घराची जबाबदारी आहे. ठीक आहे. आम्ही जे अर्धा तास दररोज मुलांना क्रीडांगण देऊ, पण घर काय करणार आहे? शाळा संपल्यानंतर अर्ध्या तासाने भागणार आहे का? आपल्या बऱ्याच आहे 3.5 तासाच्या अर्धा तास आपण त्यांचं क्रीडांगण घेऊ, पण मग घर काय करणार आहे? जसं त्या आईने जुळ्या मुलांना घेऊन गेली बागेत, सांगितलं स्वातंत्र्य, मोकळी, खेळा, जे जमेल ते खेळा, जे आवडेल ते खेळा. केलं, मुलं जमली, घरी आली, जेवली, झोपली, दोन्ही गोष्टी झाल्या. पुरेसे शारीरिक श्रम पण झाले, त्यामुळे जेवण चांगलं गेलं आणि त्यामुळे झोप पण छान मिळाली. या दृष्टीने मुलांचं झोप होते की नाही, जेवतात काय हे सकाळी बघणार. हा विषय आहे, 90 वर्षाचाच एक भाग आहे, पण किती महत्वाचं आहे ते चर्चा करून नसतं. ठीक आहे, थांबायचं. काय विचारायची शंका आहे? बिलकुल मोकळं म्हणायचं शंका असेल. एकूण ज्या 12 व्यवस्था आहेत त्याच्यातल्या 4 व्यवस्था या आपण इमारतीच्या बाहेर जास्त, जसं क्रीडांगण आहे त्यातल्या एक दुसरी व्यवस्था आहे तरंगता, छोटासा तलाव, पाण्याची म्हणजे मच्छी महामंडळ की पाण्याची सगळे क्रियाकलाप ठेवून ते बाहेर करायला लागणार ना. आजपर्यंत कसं झाले? बगीचा कुठे असतात? बरेच असेल मैदानाच्या कडेने जी काय आपण झाडं लावली किंवा फुलं लावली त्याची जोपासना वगैरे. आणि चौथी व्यवस्था आहे प्राणी संग्रहालय. मुलं त्यांच्या अवतीभोवती जे प्राणी पशु जीवन आहे ते कसं असतं त्याचा प्रतिकात्मक परिचय, गप्पा गोष्टी त्या आधारावर अशा 4 व्यवस्थाच्या बाहेर आहे आणि 8 व्यवस्था इंडोर ज्याला म्हणता येईल आतमध्ये आहे. अशा एकूण 12 व्यवस्था आहेत. क्रमाक्रमाने आपण जसे क्रियाकलाप घेत जाऊ तसं ते कुठं होतील, काय कसे काय होतील याची आपण चर्चा करत राहू. आणि त्याशिवाय 12 व्यवस्था असं स्वतंत्र एक सत्र आहेच, त्याच्या माध्यमातून मला तुम्ही. ठीक आहे, काय शंका विचारायचं आहे? जेवण आलं का? तर हो असं सांग. शंका ती असेल, जेवण आलं का? आले. सुट्टी आलं पाहिजे तपासायचा आता पुन्हा. उत्तिष्ठ म्हटल्यानंतर हात न एकटा उठायचं जमेल ना? तर या सवय करा. मला काय झालं माहिती का, एका वर्गामध्ये नाशिकच्या वर्गामध्ये असंच तर म्हटलं प्रयत्न करा. असं म्हटल्यानंतर एक ताई उठल्या पण आणि नंतर मला म्हणायला बरं झालं तुम्ही सांगितलं ते. आम्ही कधी प्रयत्नच करत नव्हतो की आपल्याला उठता येईल, माहितीच नव्हतं आपल्याला उठता येईल. आणि मग पुढे 10 दिवस हात न टेकता उठणं सुरू झालं. हात टेकायचंच कशाला, उठता येते. जेव्हा टेकायची वेळ येते तेव्हा ते कोणासमोर टेकायचं ते बघू. मला काय सांगायचं, हात कोणासमोर टेकायचे उत्तिष्ठ